स्वाधारचे फॉर्म भरत असताना भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी जात आहे। तर काही विद्यार्थ्यांकडे आय डी आणि पासवर्ड जे आहे विसरलेले आहे, कारण ज्यांनी वसतिगृहाचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी आय डी आणि पासवर्ड सेट केला होता, परंतु त्यांना आता आय डी आणि पासवर्ड मिळत नाही आहे। त्यानंतर काही विद्यार्थ्यांना लॉग इन करताना अडचणी येत आहे, म्हणजे लॉग इन होत नाही आहे। आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे आय डी आणि पासवर्ड नाही आहे, तर आता आय डी आणि पासवर्ड काढायचा कसा, कारण यामध्ये कोणीही कुठेही मदत करत नाही आहे। फॉरगेट केल्यानंतर सुद्धा आय डी आणि पासवर्ड मिळत नाही आहे। तर आता आणि या व्यतिरिक्त सुद्धा लॉग इनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त जर प्रॉब्लेम असेल, कोणाकडे आय डी आहे पासवर्ड नाही आहे, तर यामध्ये मदत कोणाची घ्यायची याबद्दल आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर विद्यार्थ्यांनी लॉग इनचं जे पेज आहे, जी साईट दिलेली आहे, त्या साईटवर आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे। त्या साईटवर गेल्यानंतर आपण तिथून एक कंप्लेंट रजिस्टर करू शकतो आणि कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला तिथून काही ना काहीतरी सोल्युशन मिळेल। तर बघू शकता तुम्ही या प्रकारे साईट आहे आपली। तर या साईडला आल्यानंतर सर्वात खाली एक ऑप्शन दिलेला आहे, जिथे तुम्हाला क्रिएट ग्रीव्हन्स असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता। तर क्रिएट ग्रीव्हन्सला क्लिक करा। तर यामध्ये तुम्ही तुमचा ग्रीव्हन्सचा जो फॉर्म आहे हा फिल करू शकता। यामध्ये तुम्हाला तुमचे प्रॉपर नाव, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी आणि ईमेल आय डी हा प्रॉपर असणं गरजेचं आहे, कारण सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर येणार आहे। त्यानंतर इथून तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट, तालुका, इथून तुमची कास्ट, त्यानंतर इथे तुम्हाला ग्रीव्हन्स म्हणजे ग्रीव्हन्स कोणते आहे तुमचे, त्यानंतर इथे ॲडमिशन इयर म्हणजे ॲकॅडमिक इयर टाकायचं। ॲप्लिकेशन आय डी तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, किंवा नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन आणि इथे तुमच्याकडे जर स्क्रीनशॉट वगैरे असेल लॉग इनचा जे होत नाही आहे, त्याप्रकारे तुम्ही तो स्क्रीनशॉटसुद्धा अपलोड करू शकता। असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा नाही असेल तर नाही टाकली तरी चालेल। तर यामध्ये तुम्ही इथून तुमचे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जेही तुमची डिस्ट्रिक्ट असेल, इथून तालुका, त्यानंतर इथून तुमची ग्रीव्हन्स आहे की तुम्हाला सजेशन पाहिजे आहे, तर ग्रीव्हन्स असेल, आय डी पासवर्ड नसेल तर ग्रीव्हन्समध्ये टाका। यामध्ये तुम्ही लॉग इन इश्यू हे ऑप्शन चूज करू शकता। नंतर ॲकॅडमिक इयर 2024 आणि इथे तुम्ही जोही तुमचा प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचा आहे। जोही तुमची अडचण असेल तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता। तुम्हाला जर आय डी पासवर्ड नसेल तर तुम्ही त्यांना आय डी पासवर्ड मागू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ग्रीव्हन्स टाईप करा आणि ग्रीव्हन्स सबमिट करा। सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर मेल येईल, इथून तुम्ही सबमिट करू शकता आणि यामधून तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे। जर तुम्हाला लॉग इन होत नसेल, लॉग इनमध्ये प्रॉब्लेम येत असेल आणि हे लॉग इन होत नाही आहे म्हणून आपण ही ग्रीव्हन्स क्रिएट करतो, जर तुमचं लॉग इन होत असेल आणि जर तुम्हाला अडचण येत असेल तर आपण त्याबद्दलचा सुद्धा ग्रीव्हन्स म्हणजे कशी कंप्लेंट करायची याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर जे विद्यार्थी लॉग इन करू शकतात ते विद्यार्थी लॉग इनमधून कंप्लेंट रजिस्टर करा, आणि जे विद्यार्थी लॉग इन करू शकत नसेल ते विद्यार्थी या व्हिडिओमध्ये जी स्टेप दिली आहे त्या स्टेपनी ते रजिस्ट्रेशन करू शकतात, म्हणजे कंप्लेंट रजिस्टर करू शकतात। तर ज्या विद्यार्थ्यांना आय डी पासवर्ड नसेल स्वाधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी, तर लवकरात लवकर आपले आय डी पासवर्ड कंप्लेंट करून घेऊन घ्या व आपले राहिलेले फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा। व आपल्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करायची आहे आणि त्यांना विचारायचं आहे की ऑफलाईनमध्ये फॉर्म द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे। जर द्यायचा असेल तर सबमिट करा, नाही द्यायचा असेल तर सबमिट केला नाही तरी चालेल, परंतु हे सर्व डिपेंड तुमच्या समाज कल्याण ऑफिसवर राहणार आहे। कारण काही समाज कल्याण ऑफिस फॉर्म सबमिट करून घेत आहे, तर काही समाज कल्याण ऑफिस फॉर्म मागतसुद्धा नाही आहे। तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अपडेट होती स्वाधार योजना 2024-25साठी। स्वाधार योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।